हो अध्यक्ष भाऊ आहे दादा भाऊ आहे नाणे भाऊ बऱ्यापैकी लोकांकडनं कळालेलं आहे. आम्ही सुद्धा कार्यकर्ते संदीप भैया हा विषय घेत आहेत, खासदार साहेब घेत आहेत, त्यांच्याकडनं पण कळालं आहे. आपल्याकडनं जर डिटेलमध्ये कळू शकलं तर बरं होईल. सांगा कंपनीचं नाव काय? सोनवणे. आपल्या गावचे किती वॉचमॅन? दोन एका शिफ्ट. तिकडे पलीकडनं कोण कोण होतं? कोण होतं? कधी झालं ते? 4 तारखेला 6 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी. काय कारण झालं? काय कारण दिलं नाही, फक्त काही कारवाईच करणार नाही. आता आपला माणूस गेला तर ह्यांनी 3.5 दिवस काही केलं नाही. पार्टनरशिप झालं ते. मग कंपनीनं त्या दिवशी केस केली. नाही, तिथं पोलीस स्टेशनला आणणं होतं. मग तुम्ही होता ते सोनवणे अण्णाला तिथं ह्यांनी बोलून घेतलं काय करायचं कंपनीने केस केली त्यांच्या. कंपनीने केस केल्यानंतर ह्यांनी टेबल जामीन मिळाली त्यांना 2 तासासाठी. शनिवारी तर लगेच संबंधित जे पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत चहा पाण्याला आता त्यांची तपासणी झाल्यावर कळलं ते दोषी आहेत का नाही. मला पण सांगितलं 7 तारखेला पोलीस पण आले होते आपल्या गावला. काहीतरी झालं कारण मी गेलो झालेला प्रकार मला माहीत नव्हतं की आम्ही कोणी काय भांडणं होतं. तुम्ही येऊन गेलो. PSIला काढून दिली असं शांत बसा पोरांना. म्हणजे भांडण आपल्या कधी नाहीच. 4 वर्षापूर्वी सगळी डॉक्युमेंट मला माहिती आहे काम तुमचं सामाजिक त्याच्यात आपल्या डोक्यातच नाही. त्याच्यात स्वभावामुळे आपणच जे काम करतो तसंच आपण कुणाकडून आपण त्या हिशोबाने माणसाला न्याय द्यायला काही काही लोक असं म्हणतात की राजकारण काय वक्तव्य आहे ना की व्यवहार होता काहीच व्यवहार शहाणी कशी जरी केली तरी पैसे आमचा व्यवहार
अजिबात नॉन करप्ट सरपंच. दादा ते काल परवा धनंजय मुंडेचं स्टेटमेंट होतं ही आर्थिक व्यवहारातून झालं, आर्थिक व्यवहारातून त्यांना नेमकं आर्थिक व्यवहारातून काय झालं ती तर चौकशी करावं. आता मला सांगितलं 9 तारखेला केजकडनं विषय घ्यावा लागेल. काय ते टोल नाक्याच्या इथे त्यांना आडवी गाडी घातली. पुढं लाईनमध्ये गाडी घुसली की दोनच पर्याय राहतात, एक तर पुढं जा किंवा मागं. एखाद्यानंतर गाडी इकडे इकडे जाते, त्याच्या पाठीमागं पण एक गाडी येऊन थांबली आणि पुढं गाडी आली लावली. आणि मग दुर्दैवी घटना घडली. त्याच्यावर कोण होतं गाडी चालवली? तुम्ही होता. मग तुम्ही मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला गेला. मी मला फोन केला, मी 2 मिनिटात तिथे गेलो. पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही काय सांगितलं? मी म्हणलं असं असं झालं. इतके म्हणजे हलगर्जीपणा होता, त्याला विचारा. म्हणजे आमच्या जीवांचा एवढा आकांत झाला की त्यामुळे त्याचं काहीच वाटत नव्हतं. बसा निवांत उद्या सगळं व्यवस्थित सांगा. कोण होतं ते? PSI. PI साहेब आणि PSI साहेब ते जवळपास 5 ते 10 मिनिटाच्या अंतरानं बाहेर निघून बरं ते पण आपण सांगा. तिथं जे चाललं ज्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं FIR दर्ज करा ते 40 मिनिटांना आले. ते प्रकरण जवळपास 6:30 पर्यंत चाललं. म्हणजे 3:30 ते 6:30 पर्यंत. 6:30ला ज्यावेळेस भावाचा डेथ झालेला कळला पैशाची सोय बाहेर होतं झालं बाहेरून आलं मुलगा सोय करा. पोलिसांना बॉडी सापडली तेव्हा. आणि पुढे ते सांगितलं की त्या दिवशी सकाळी पोलिसांबरोबर यातला एक आरोपी फिरत होते काय? हां सकाळी जे PI होते त्यांच्यासोबत रविवारी पण आता रविवार तर आम्हीच तिथं होतो ते हॉटेलमध्ये आरोपी ते आले चहा प्यायला. आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी 12:30 घटना घडल्यानंतर बॉडी जेव्हा सापडली तेव्हा मग नंतर FIR घेतला गेला. तर मग हा FIR झाला काही मग तर सगळे असे हे झाले ना. आता म्हणजे डेड बॉडी इथं आली म्हटल्यानंतर ते FIR हे देतातच ना. सगळे म्हणजे इथं गाववाले सगळे सगळे लहान लोक अक्षरशः एवढं 12 तास लोक तिथं केसला आणि तेवढाच सगळे असे पूर्ण बसलेले. थंडीचे दिवस कोणी उठायचं नाव घेत नव्हतं. तो कुठल्या कंपनीला गेला? त्याच कंपनीला पण काय म्हणून केला की यांना 200 रुपये मागितले. ते झाल्यानंतर हा चाटे आणि गुले त्यातला एक इकडं पण आला होता ना गावी सुदर्शन 6 तारखेला. 6 तारखेला सुदर्शन आणि 9 तारखेला जेव्हा ती घटना घडली तुम्ही कोणाकोणाला बघितलं? 6 तारखेला कोण कोण होता? इथले 3 आरोपी तिथं आलेले. कोण? सुदर्शन, सुदर्शन प्रत्येक ते चाटी म्हणून आता तिथं नियमित त्या टायमाला 50 तरी माणसं चालू त्या दिवशी कुणी मला कधी संबंध नाही आला त्याला. मोबाईल नंबर पण अंदाजा तर विषयच नाही. त्याला म्हणा कोणचा व्यवहार झालाय त्या व्यवहाराची तुझ्यापाशी काय माहिती असली तर सांग म्हणावं. चालू आहे. 36 मिनिटांनी कॉल केला. कुठले भांडणं कसले भांडणं कोणाला विचारलं? तुम्ही मला 4 वाजून 25 मिनिटांनी फोन केला की यांना 10-20 मिनिटात येते. तसंच लगेच मला फोन आला PI साहेब. तसंच फोन आला PSI साहेब. आणि मी आईला फोन केला. आईला म्हणजे दादा आला का? नाही नाही दादा. आई पण घाबरली. मग आईचे फोन मला यायचे जास्त. ते काय झालं कुठे गेलं? मी कुणाला फोन करणार ते म्हणायचे सांगा आले. मी केस मी कुणाला फोन करणार गावात म्हणजे कोणत्या माणसाला कुठं विचारणार कुठल्या स्पॉटला बसला एवढेच ते म्हणले की ज्या माणसाशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो तो माणूस कॉन्टॅक्टमध्ये नाही. ही सगळी घटना त्याला कळली असं झालं ती कोणा माणूस कशाला कॉन्टॅक्ट करा पुन्हा फोन स्विच ऑफ करून ठेवला. हे करा ते करा त्याची कल्पना होईल. तुम्ही कोरोनामध्ये कितीही कल्पना केला तशा माझा भाऊ पण वारला नाही. गावाची सेवा करत होता तो शहीद झाला. उद्या म्हणलं एक दिवस भेट झाली काय प्रॉब्लेम नाही. आरोपीला तपासा आणि फोन लावा म्हणलं ह्या ज्या माणसाला मी बोलत होतो एवढ्यावर त्या माणसाला फोन लावा म्हणलं मला सांगा
ते काय म्हणतो तो माणूस माझ्याकडे ते सगळं कॉल करून घेतलं फोन कॉलचं त्यांचं रेकॉर्ड आहे CDR घेतले ना त्यांचे कॉल आहेत ना त्याच्यात कळच ना आपल्याला कोण मी सांगितलं मी त्यांना सांगितलं मग जे आम्ही जे आयुष्यभर काम केलं ना ते आम्हाला जे गाव आहे ते आम्हाला उघडं पडू द्या किंवा तुम्ही सगळे आहेत आम्हाला योग्य नाही सगळे तुमची दुसरी मागणी काहीच नाही सध्या तरी हीच मागणी मागावं लागेल ना मला दुसरं पुढचं काय करायचं आता हे जर झालं तर मला तरी कसं वाटतंय ते मोठे होतील तुमच्यापेक्षा हां 2 वर्ष मोठे होतील मुलगा आहे 7वीला नंतर काय शिकणार काय शिकणार खासदार आणि आमदार दोघं विषय घेतात अधिवेशनामध्ये उद्या आणि उद्यापासून 3 दिवस आहे आम्ही तो घेतो आव्हाड साहेबांनी घेतलं आज अंबादास साहेब पण येतील. खूप पहिल्यापासूनचे खूप संदीप यांना अतिशय सुंदर खूप चांगले सगळे आणि परभणीमध्ये सामान्य लोकांना घराघरामध्ये जाऊन घुसून बाहेर काढून आणतात आम्ही तिथून जाऊन परभणी सूर्यवंशीचा मुलगा आहे दादा शिवसेना पण आहे आपण सगळे आहोत सामाजिक कार्यकर्ते अख्खा बीड तुमच्या आम्हीच तयार केलं बांगरचं पण तसंच काय ते झालं खोटी केस दाखल मोठे गुन्हे दाखल झाले ठीक आहे आपल्या मागण्या आहेत समजा. सध्या जे चालू आहे ते ह्याच्यात. ठीक आहे इथलं प्रशासन सगळे यांच्या घरी कामाला असल्यासारखं आहे. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला. अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही 9 तारखेला घडली. याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. खरं तर 9 तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे. आता सामान्य लोकांना सुद्धा हे पटलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक FIR त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले साठे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली तीच नावं संतोष अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्युमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध होतं आहे. त्यामुळे हे 7 जण आणि दुर्दैव असं त्यातल्या 3 जणांना पकडलं, 4 जण अजूनसुद्धा फरार आहेत आणि या 7 जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाहीतर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो जे लोकांची चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे येतं आहे ते म्हणजे वाल्मिक कराड. त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे 7 गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये 302 हा कलमसुद्धा म्हणजे मर्डरचा कलमसुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे. खरं तर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी
बानगर जावाचं एक कुटुंब, त्यांच्यावरसुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आहे. आणि फक्त 2-3 नावं नाहीत. तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे. म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला, पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असणारा सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही. आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार सामान्य लोकांना घराबाहेर काढून, महिलांना घराबाहेर काढून तिथं लाठीचार्ज करतात. म्हणजे एवढा विरोधाभास. म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग कुठेही तुम्हाला हात लावला जाणार नाही. हा जो विरोधाभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो, याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल. 6 तारखेला ज्या पोलीस प्रशासनाने अण्णांचा आणि त्याच्याचबरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, अशा पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. 6 तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी 9 तारखेला झाली ती घडली नसती. त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनसुद्धा जबाबदार आहे. तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोक याला जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. त्यामुळे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे. जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमचीसुद्धा आहे. खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत. यात कुठलंही राजकारण न होता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता, कुठल्याही ताकदीच्या समोर न नरमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्याची भूमिका आहे. तसंच संदीप भैया क्षीरसागरांनी आज अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की जे होम मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनीच या जिल्ह्याचं पालतत्व तिथं घ्यावं आणि ही गुंडागर्दी या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आज घाबरलेले आहेत. मुलींना जिल्ह्यामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी शाळेला कॉलेजला पाठवावी भूमिका अनेक पालक तिथं घेत आहेत. असं भीतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांनीच पालतत्व घ्यावं आणि बानगर असतील, आपले देशमुख असतील, असे अनेक सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्याला न्याय येत्या काळामध्ये मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय, या गावचे सर्व नागरिक, या जिल्ह्याचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत. आपल्या पक्षाचे संलग्न आहे असं बोललं जातंय, तसा आरोप देखील केला गेला आणि त्यांना तुमचं पाठबळ असं देखील आरोप विरोधकांनी सरकार गेले 7 वर्ष आमचं नाही, आता पुढचे 5 वर्ष तर आमचं राहणारच नाही. माझं तर एक मत आहे की आमच्या जवळचा असो, आमच्या पार्टीचा असो, कुठलाही असो, जो कुठला असेल, जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसते, धर्म नसतो, पार्टी नसते, विचार नसते. तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची. मात्र त्या प्रकरणामध्ये आहे आरोपी जे आहेत ते फरार आहेत अजूनही. सगळे दर्शक पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही. नाहीतर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे, एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो 2 महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केला आहे का कोणाला? असे काही अधिकारी येतात ते जी सर करतात, बाकी काहीच कुठं करत नाही. आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखादा पत्रकारावर जर अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही? आणि हे इथं थांबत नसतं, हा गुंडाजाद वाढत जातो. आता जेव्हा या कंपनीमध्ये 6 तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते, जो खुले असेल, चाटे असेल, जो कुणी असेल, तेव्हा त्याला तिथं संतोष अण्णा व तिथं इथे काही चांगले होतकरू 25 पोरं आली होती आणि तिथं सोनवणे नावाच्या ज्या वॉचमॅनला मारलं गेलं होतं, म्हणजे हाणामारी झाली होती, त्यांनी त्या ठिकाणी त्या गुंडाला बाहेर काढलं. आता गुंडाला बाहेर काढल्यानंतर गुंडाचा इगो हर्ट झाला, कारण का त्याचं कशावर चालतं तर दहशतीवर चालतं. तिथं एखाद्या सरपंचाने गुंडाला बाहेर काढलं तर म्हणजे त्याची दहशत संपली आणि ती दहशत परत बसवण्यासाठी दुर्दैवाने अण्णाचा मर्डर तिथं झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने झाला. म्हणजे परत एकदा दहशत बसवण्याचा प्रयत्न जर गुंड करत असतील तर तो मोडून काढण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या लोकांची आणि प्रशासनाची आहे, आधी नेत्यांची आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे.
कोण कुठला असू द्या व्यक्ती, कोण किती कोणाचा जवळ असू द्या, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. बीडमध्ये बनावट नोटांचं असू द्या, काल परवा मला असं कळालं की तो कुठेतरी खोटी दारू बनवण्याचा कारखाना कुठेतरी सापडलेला आहे. अरे धरा ना ह्यांना, टाका ना हात आणि करा ना कारवाई. तुम्ही जर कारवाईच करणार नसाल आणि गुंडाशाहीला तुम्ही जर वर्धास्त तिथं देणार असाल, म्हणजे बघा विरोधाभास घेतं की परभणीला तिथं सामान्य लोकांना घराबाहेर काढतायत केसाला पकडून, फार महिलांना बाहेर काढलं आणि इथं एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किती खटाटोप तिथं केला जातो. त्यामुळे कुणी असू दे गोळीबार करा, नाही तर तुम्ही तिथं दारू खोटी विका, गुन्हेगार असतो त्याला तुम्ही धरा आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. थोडं खाली थांबा ना, बाकीचे थोडं खासदार साहेब आणि आमदार साहेब दोघं याच्यामध्ये लक्ष देणार. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याच्या संपर्कात होतो. सदाही सगळ्यांनी सुद्धा भूमिका तसं आक्रमक केली आहे. बरोबर खासदार साहेबांनी दिल्लीला जाऊन फार अनुभव दिलेला आहे आणि त्याच्यात सुद्धा काही त्रुटी राहिल्या की जसं की मेन आरोपी म्हणून काही मोठ्या लोकांची नावं जे घडलं अतिशय वाईट घडलं. दुर्दैव असं गुंडागर्दीच्या विरोधात मी फार आक्रमक पद्धतीने आत्तापर्यंत बोलत आहे. माझ्या मतदारसंघात माझ्या विरोधात या इलेक्शनमध्ये सुद्धा गुंडागर्दी वापरली, लोकसभेत पण मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वापरली. दुर्दैव असं गुंडागर्दी समोरच आपला एक चांगला भूतपूर्व कार्यकर्ता ज्यांनी या गावासाठी खूप काही चांगलं केलं आणि मी माझी लोकं पाठवली होती. ज्योतिताई सोनवणे म्हणून आहेत ते बघण्यासाठी की या गावात काय चांगलं केलं बघा, तर आपल्याला काही अनुकरण करता येईल का. येऊन गेले, त्यांचा संपर्क होता. दुर्दैवी घटना घडली. आता नाही भेटू शकलो, माझे लोक भेटले. पाण्यावर चांगलं काम, गावात चांगलं काम, लोकांसाठी काम. तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले होते, त्या पद्धतीने खूपच चांगलं कार्य होतं ते घडलं. की न गावाला, न कुटुंबाला, न महाराष्ट्राला, न देशाला ही गोष्ट पचलेली आहे, न आवडलेली आहे. जे काय आम्हाला जमेल, जसं जमेल तसं प्रामाणिकपणे आम्ही पण अशी शक्ती आम्ही अन्यायाच्या विरोधात तुमच्या बरोबर आहोत. याच्या मागे राजकारण मोठं आहे. कसं असतं, आता मी परभणीला जाऊन आलो. आता परभणीला एक छोटीशी दंगल करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. जसं बीडला ठराविक लोक आली, जाळपोळ केली, वातावरण गरम केलं. तुम्ही परवानगी दिली, आईंनी, आजोबाली, आजीने दिली, तसं काही निर्णय घ्यायचा असं तर सांगा. त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही तिला नीट करायची. नीटचे क्लासेस सुद्धा लावतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तुझं जर लक्ष त्यात नीट नाही लागलं तर मग मार्क्स त्याला प्रॉब्लेम होतो. आणि बारामतीला आदरणीय सुगंधा गद्दार ज्यांच्या आई आहेत सुप्रियाताई, तुझ्यासारख्या अशा कुटुंबातल्या मुलींना खूप संधी देतात. तर आपण आई वडील वारलेल्या मुलींना तिथं घेतलं सुगंधा लातूरला करायचं असेल तर मग मी चांगल्या संस्थेमध्ये तुझं करून देतो. लातूरला नीटचे क्लासेस असं मला काय, तू जिथं सांगशील तिथं सांग. खासदार, आमदार आणि मी सुद्धा आणि आम्ही सगळे मिळून तुझी पूर्णपणे जबाबदारी. फक्त तू डॉक्टर व्हायचं, कोण करेल? तुझ्या वडिलाचं स्वप्न तू पूर्ण कर. दीदी तुझं नाव काय म्हणाली? तुला सांगू, सुरक्षेच्या दृष्टीने मी जबाबदारीने बोलते. महाराष्ट्रात टॉपचं बारामतीला फक्त मुलींचे अतिशय सुरक्षा. म्हणजे तुझ्या आई वडिलांनी वर्षभर नाही आले ना, ती म्हणतील की इथं किती सुखी. हे जबाबदारीने बोलते. मुली आहेत तिथं आई वडील. विश्वासच नाहीये. विश्वासाने घात केला माझ्या भावाला. तू जे सांगशील ते थर्ड ऑप्शन सांग. फक्त आईवडिलाचं स्वप्न आहे ना डॉक्टर बनणं, तुझं आहे ना,
पूर्ण तुला करावंच लागेल आणि त्यात आमचा एक हरीचा वाटा असं आहे. तुझ्या वडिलांचं काम गावासाठी खूप चांगलं होतं, कितीतरी अवॉर्ड मिळवलेले आणि सामाजिक कार्यकर्ते होते.